चला आज पाहूयात थोड्याशा तेलामध्ये वांग्याची छान रस्सेदार भाजी कशी करता येते। मी 1 पळी तेल टाकले, त्यानंतर अगदी थोडंसं तेल टाकलं। छान तापल्यावर मी मोहरी टाकणार आहे। त्यानंतर तडतडल्यानंतर छान कांदा टाकून परतून घेणार आहे। कांदा छान परतला, आता मी वांगे टाकणार आहे। आता मी वांगे परतून घेते छान। वांगे छान परतून झाले, आता मी तिखट, त्यानंतर मसाला, त्यानंतर 1 चमचा हळद आणि शेंगदाण्याचा कूट टाकते। सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी। पाणी मी 1 ग्लासच टाकणार आहे। त्यानंतर पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं छान। पाणी फक्त 1 ग्लास टाकायचं, मग मीठ टाकायचं, फक्त पाणी टाकून झाकण ठेवायचं। हे पहा भाजी तयार आहे। झाकण ठेवल्यामुळे कुटाचं सर्व तेल भाजीत उतरलं। हे पहा किती सुंदर, हे पहा।